पाहतोय 8th सायन्स टॉपिक नंबर 9 डिझास्टर मॅनेजमेंट हा टॉपिक आपण पाहतोय. मागच्या 2 व्हिडिओमध्ये हा टॉपिक बघितलेला आहे. आज ह्या टॉपिकचा शेवटचा व्हिडिओ किंवा शेवटचा पार्ट आहे. तर आजच्या पार्टमध्ये आपण काय पाहणार आहोत, लँडस्लाइड हा पॉइंट पाहणार आहोत. बघा पिक्चर बघा, हे सगळे पिक्चर कशाचे आहेत, लँडस्लाइडचे आहेत. हे पिक्चर तर तुम्हाला ओळखीचं असेल कशाचं आहे, लँडस्लाइडचं काय आहे हे पिक्चर आहे. बघा लँडस्लाइड होतं कशामुळे, तर काय होतं की अशा ग्राउंडला जमिनीला अशा भेगा पडल्यानंतर काय होतं की हेवी रेनफॉल म्हणजे जास्त पाऊस झाल्यानंतर ह्या भेगांमध्ये काय होतं, पाणी जातं. पाणी गेल्यामुळं प्रेशर वाढतं आणि त्या पावसाच्या पाण्यामुळं आणि ग्रॅव्हिटीमुळं हे वरचा जो त्या डोंगराचा भाग आहे, माउंटनचा भाग आहे, तो कुठे येतो, खाली ग्राउंड लेवलला येतो किंवा खाली खालच्या साईडला येतो. कशाने, ग्रॅव्हिटीमुळे कुठे येतो, खालच्या साईडला येतो. आणि ह्यालाच काय म्हणायचं, लँडस्लाइड म्हणतात. ह्यालाच काय म्हणतात, लँडस्लाइड असं म्हणतात. बघा हे माळीन लँडस्लाइडचं एक पिक्चर आहे. तर बघूयात, व्हॉट आर द रिझन फॉर माळीन मशफ इन पुणे डिस्ट्रिक्ट. काय रिझन होतं, लँडस्लाइड. काय होतं, लँडस्लाइड हे काय होतं, रिझन होतं कशाचं, माळीन मशफचं. बघा पॉइंट आपला, लँडस्लाइड किंवा रिफ्ट कोलॅप्स. लँडस्लाइड किंवा रिफ्ट कोलॅप्स म्हणजे काय होतं की तडा भेगा गेल्यामुळं काय होतं की जमीन जी आहे ती काय येते, ग्रॅव्हिटीनं खालच्या साईडला किंवा खालच्या लेवलला येते. त्यालाच काय म्हणतात, रिफ्ट कोलॅप्स असं म्हणतात. बघा व्हॉट आर द रिझन्स फॉर माळीन मशफ इन पुणे डिस्ट्रिक्ट. काय कोणतं रिझन होतं त्यासाठी, लँडस्लाइड. व्हॉट आर इट्स इफेक्ट आणि त्याचे परिणाम काय झाले ते बघूयात. आणि व्हॉट इज द लँडस्लाइड आणि लँडस्लाइड म्हणजे काय, ह्याची डेफिनेशन सुद्धा बघूयात. बघा ॲक्च्युली माळीनमध्ये काय झालं ते बघूयात. बघा ऑन 31st July 2014 a landslide occurred in the village of Malin in Ambegav तालुका of the Pune district in Maharashtra, India. 31 जुलै 2014 लँडस्लाइड झालं माळीन या गावी, आंबेगाव तालुका आणि पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये. द लँडस्लाइड विच हिट अर्ली इन द मॉर्निंग वाईल्ड रेसिडेंट्स वेअर अस्लीप. आणि माणसं ज्यावेळी झोपेत मध्ये होती त्यावेळेसच फाटेच्या वेळेसच काय झालं, हा लँडस्लाइड घडून आलं. वॉज बिलीव्ड टू हॅव कॉज्ड अ बस्ट ऑफ हेवी रेनफॉल. आणि त्यावेळी काय ढगफुटीसाठी कंडिशन झालेली होती आणि खूप जोराने पाऊस पडत होता. अँड किल्ड ॲटलिस्ट 151 पीपल. आणि त्या लँडस्लाइडमध्ये 151 माणसं काय गेली, मारली गेली. द लँडस्लाइड वॉज फर्स्ट नोटीस बाय बस ड्रायव्हर हू ड्रोन बाय द एरिया अँड सॉ दॅट द व्हिलेज हॅड बीन ओव्हररन विथ मड अँड अर्थ. आणि ज्यावेळी एस टी बसचा ड्रायव्हर सकाळी एस टी घेऊन आलेला होता, त्यानं पाहिलं की पूर्ण व्हिलेजच काय गेलेलं आहे, माती बरोबर वाहून गेलेलं आहे. मड अँड अर्थ. इन ॲडिशन टू दोज डेड, मोर दॅन 160 पीपल अँड पॉसिबली अप टू 200 वेअर बिलीव्ड टू हॅव बीन बरीड इन द लँडस्लाइड. आणि बरीच माणसं काय झाली, मातीखाली गाडली गेली. इन 44 सेपरेट हाऊस, वेगवेगळ्या 44 घरामधली. रेन्स कंटिन्यूड आफ्टर लँडस्लाइड मेकिंग रेस्क्यू एफर्ट्स डिफिकल्ट. आणि लँडस्लाइड झाल्यानंतर सुद्धा खूप जोराने पाऊस येत होता, त्याच्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे बचाव कार्य, मदत कार्य करणं सुद्धा काय होतं, अवघड होतं. असे काय झाले, इफेक्ट झाले. एकतर हाऊस कोलॅप्स झाले, त्यानंतर पूर्ण गावच काय गेलं, मातीमध्ये गाडलं गेलं. तुम्ही हे पिक्चर बघता, हे शाळा ह्या साईडनं भरपूर मोठी होती. काय झालं की अगोदरच वरचा जो डोंगराचा भाग होता त्याला भेगा पडलेल्या होत्या आणि ज्यावेळी मोठा पाऊस पडला त्यावेळी त्या भेगामध्ये पाणी गेलं आणि आजूबाजूची सॉईल काय झाली, लूज झाली. लूज सॉईल झाल्यामुळं काय झालं, प्रेशर वाढलं आणि खालच्या साईडने म्हणजे काय, खालच्या उताराच्या बाजूने काय झालं, वरचा लँडचा जो पोर्शन आहे तो काय आला, उताराच्या बाजूने वाहत आला. उतराच्या बाजूने वाहत आला आणि त्याच्यामुळे पूर्ण गावच काय झालं, मातीखाली गाडलं गेलं. बघा हे त्याचंच पिक्चर आहे. बघा हे पूर्ण गाव म्हणजे पूर्ण घरच्या घर काय झाले, मातीखाली गाडली गेली. बघा हे त्याचंच पिक्चर आहे. त्यानंतर बघा व्हॉट इज द लँडस्लाइड, शॉर्ट आन्सर. बघा लँडस्लाइड म्हणजे काय पाहूयात. अ लँडस्लाइड इज डिफाईन ॲज द मुवमेंट ऑफ मास ऑफ रॉक डेब्रिस और अर्थ डाउन अ स्लोप.
काय लँडस्लाईड म्हणजे काय मुवमेंट म्हणजे काय हालचाल कशाची मास ऑफ रॉक खडकांची त्यानंतर डेब्रिस और अर्थ म्हणजे काय जमिनीची काय होते हालचाल होते काय होते हालचाल होते लँडस्लाइड आर द टाइप ऑफ मास वास्टिंग विच डिनोट्स बाय डाउन स्लोप मुवमेंट ऑफ सॉइल अँड रॉक अंडर द डायरेक्ट इन्फ्लुअन्स ऑफ ग्रॅव्हिटी काय होतं लँडस्लाइडमध्ये मास ऑफ रॉक किंवा अर्थ यांची काय होते मुवमेंट होते काय होते मुवमेंट होते अँड मास वॉस्टिंग विच डिनोट्स द डाऊन स्लोप मुवमेंट आणि हे जे रॉकचं मास आहे किंवा अर्थचा पोर्शन आहे तो कुठे येतो मूव डाऊन ॲट द डाऊन साईड ड्यू टू इन्फ्लुअन्स ऑफ ग्रॅव्हिटी हा वरचा जो डोंगराचा भाग आहे हा खाली वाहत येतो बघा एक इमॅजिन करा की ह्या ठिकाणी हा डोंगराचा भाग आहे ह्याला काय गेलेत तडा किंवा क्रॅक्स ह्याला गेलेत ह्याच्यामध्ये जर वॉटर भरलं गेलं आणि हा पोर्शन जर लूज झाला तर हा पोर्शन काय येतो हा पोर्शन ग्रॅव्हिटीमुळे वरून खाली येतो ग्रॅव्हिटीमुळे कुठे येणार आहे हा वरून खालच्या भागामध्ये येणार आहे आणि ह्यालाच काय म्हणतात लँडस्लाइड इज डिफाईन ॲज द मुवमेंट ऑफ मास ऑफ रॉक डेब्रिस ऑर अर्थ डाऊन अ स्लोप साधी सोपी डेफिनेशन आहे बघा लँडस्लाइड म्हणजे काय की मुवमेंट ऑफ मास ऑफ रॉक डेब्रिस और अर्थ डाऊन अ स्लोप जमिनीचा भाग असेल एक मास असेल रॉक मोठे रॉक्स असतील यांची मुवमेंट कुठं डाऊन अ स्लोप उताराच्या दिशेनं ह्यालाच काय म्हणायचं ह्यालाच काय म्हणतात लँडस्लाइड तर लँडस्लाइड कशामुळे होतं बघा लँडस्लाइड आर अ टाइप ऑफ मास वॉस्टिंग विच डिनोट्स द डाऊन स्लोप मुवमेंट ऑफ सॉइल डाऊन स्लोप म्हणजे काय उताराच्या दिशेने मुवमेंट होते कशाची सॉइल अँड रॉक माती आणि दगड ह्यांची अंडर द इन्फ्लुअन्स ऑफ ग्रॅव्हिटी कशामुळे ग्रॅव्हिटीमुळे लक्षात राहू दे साधी सोपी लँडस्लाइड म्हणजे काय लँडस्लाइड इज डिफाईन ॲज द मुवमेंट ऑफ मास ऑफ रॉक ऑर अर्थ डाऊन अ स्लोप अर्थ किंवा जी पोर्शन ऑफ अर्थ और मुवमेंट ऑफ मास ऑफ रॉक or debris or earth down a slope लक्षात राहू देत लँडस्लाइड इज डिफाईन ॲज द मुवमेंट ऑफ मास ऑफ रॉक डेब्रिस और अर्थ डाऊन अ स्लोप दिस इज कॉल्ड लँडस्लाइड बघा नॅचरल क्रॅक्स अँड फिशर्स क्रॅक्स म्हणजे काय तडा आणि फिशर म्हणजे काय बेगा मोठ्या मोठ्या काय होतात बेगा पडतात प्रेझेंट इन हार्ड रॉक्स कॉजेस देअर ब्रेकिंग हार्ड रॉक्समध्ये काय असतात नॅचरल क्रॅक्स तडा किंवा बेगा असतात स्पेशली ॲट द टाइम ऑफ हेवी रेन्स वॉटर एंटरिंग दिस क्रॅक्स कॉजेस वेदरिंग ऑफ दिस रॉक्स काय होतं ज्यावेळी हेवी रेनफॉल होतो ज्यावेळी खूप मोठा पाऊस होतो त्यावेळी पाणी काय होतं ह्या तडांमध्ये किंवा ह्या भेगांमध्ये जातं त्याच्यामुळे काय होतं नॅचरली वेदरिंग म्हणजे काय होतं झीज होते वेदरिंग ऑफ रॉक्स वेट इनक्रीजेस अशा वेळी काय होतं त्या क्रॅक्समध्ये पाणी गेल्यामुळं वजन वाढतं दिस रॉक्स स्लाइड ऑन स्लोपी रिजन आणि हे काय होतात हे रॉक्स त्या वेट वाढल्यामुळं काय होतात स्लोपी रिजन म्हणजे काय जिकडं उतार असेल त्या ठिकाणी काय होतात स्लाइड होतात अँड सेटल ॲट द लोअर साईड आणि तिथून ते पडतात आणि कुठं येऊन थांबतात लोअर साईडला खालच्या बाजूला दिस इज कॉल्ड कोलॅप्स ऑफ रिफ्ट आणि त्यालाच काय म्हणतात कोलॅप्स ऑफ रिफ्ट बघा अजून एकदा नॅचरल क्रॅक्स अँड फिशर्स प्रेझेंट इन हार्ड रॉकमध्ये काय असतात नॅचरलीच क्रॅक्स म्हणजे तडा किंवा फिशर्स म्हणजे काय भेगा असतात स्पेशली ॲट द टाइम ऑफ हेवी रेन ज्यावेळी खूप मोठा पाऊस पडतो वॉटर एंटरिंग इन दिस क्रॅक्स ह्या भेगामध्ये किंवा ह्या तडामध्ये पाणी येतं अँड कॉजेस वेदरिंग ऑफ रॉक आणि त्याच्यामुळे वेदरिंग ऑफ रॉक होतं खडकांची काय होते झीज होते वेट इनक्रीजेस आणि ते पाणी गेल्यामुळं वेट काय होतं वाढतं वजन काय होतं वाढतं अँड दिस रॉक्स ड्यू टू दिस रॉक्स स्लाइड्स ऑन द स्लोपी रिजन त्याच्यामुळे हे रॉक काय होतात घसरतात आणि कुठं स्लाइड होतात कुठं घसरतात ते स्लोपी म्हणजे उताराच्या दिशेने ॲट सेटल डाऊन ॲट लोअर साईड आणि खालच्या उताराच्या दिशेने खालच्या बाजूला काय होतात ते सेटल होतात दिस इज कॉल्ड कोलॅप्स ऑफ रिफ्ट आणि ह्यालाच काय म्हणतात कोलॅप्स ऑफ रिफ्ट बघा कॉजेस ऑफ लँडस्लाइड आफ्टर इफेक्ट्स ऑफ नॅचरल डिझास्टर लाईक अर्थक्विक सुनामी हेवी रेन्स स्टॉर्म्स फ्लड्स कॉजेस लँडस्लाइड बघा लँडस्लाइड कशामुळे होतात एक अर्थक्विकमुळे होतात सुनामी त्यानंतर हेवी रेन्स खूप मोठा पाऊस झाला स्टॉर्म्स फ्लड्स पूर असतील ह्याच्यामुळे काय होतात लँडस्लाइड होतात द अनलिमिटेड कटिंग ऑफ ट्रीज कॉजेस सॉइल इरोजन जर काय करतात बघा द रूट्स ऑफ प्लांट्स होल्ड सॉइल पार्टिकल टुगेदर प्लांटचे रूट काय करतात सॉइल पार्टिकलला धरून ठेवतात इफ लार्ज नंबर ऑफ
बघा डिफॉरेस्टेशन ऑकर, जर खूप मोठ्या प्रमाणात झाडं तोडली गेली तर दिस कॉजेस सॉइल इरोजन, आणि ह्याच्यामुळेच काय होतं, सॉइल इरोजन, जमिनीची धूप होते. आणि दिस सॉइल इरोजन रिस्पॉन्सिबल फॉर लँडस्लाइड. आणि सॉइल इरोजन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, लँडस्लाइडसाठी. व्हाईल बिल्डिंग रोड्स इन माउंटन्स, आणि ज्यावेळी रोड्स आपण माउंटन्समधून रोड तयार करतो, देर इज अ लॉट ऑफ डिगिंग, खूप तिथं खोदकाम होतं. अँड दॅट्स मेक्स माउंटन वीक, आणि त्याच्यामुळे माउंटन, तो डोंगर काय होतो, वीक होतो. ज्यावेळी डोंगरातून रोड जातो त्यावेळी त्या भागात खूप मोठ्या प्रमाणात खोदकाम करावं लागतं, आणि त्याच्यामुळे माउंटन्स काय होतात, वीक होतात. ते डोंगर काय होतात, वीक होतात. आणि असे जे वीक माउंटन्स आहेत ते काय होतात, ज्यावेळी रेनी सीझन असेल किंवा रेनफॉल खूप मोठ्या प्रमाणावरती झाली की काय होतात, लँडस्लाइड्स होतात अशा ठिकाणी. बघा कॉजेस ऑफ लँडस्लाइड कशामुळे होतात, लँडस्लाइड कॉजेस आफ्टर इफेक्ट ऑफ नॅचरल डिझास्टरमुळे लँडस्लाइड होतात. एक्झाम्पल अर्थक्वेक, सुनामी, हेवी रेन्स, स्टॉर्म्स, फ्लड्स. देन अनलिमिटेड कटिंग ऑफ ट्रीज मीन्स डिफॉरेस्टेशन रिस्पॉन्सिबल फॉर लँडस्लाइड. देन डिगिंग ऑफ रोड्स इन माउंटन डिगिंग ऑफ रोड्स इन माउंटन. तिसरं काय कॉजेस आहे, डिगिंग ऑफ रोड्स इन माउंटन्स, देर अ लॉट ऑफ डिगिंग दॅट मेक्स द माउंटन वीक. देन इफेक्ट्स ऑफ लँडस्लाइड, रिव्हर्स गेट फ्लडेड अँड चेंजेस इट्स पाथ. काय येतं, पूर येतो कशाला, रिव्हर्सला, आणि ते काय करू शकतात, रिव्हर्स आपली दिशा बदलू शकतात. डिस्प्लेसमेंट ऑफ वॉटरफॉलची काय होते, डिस्प्लेसमेंट होते, म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वॉटरफॉल काय होतात, जातात, म्हणजे त्यांची काय होते, जागा बदलते. फॉर्मेशन ऑफ आर्टिफिशियल वॉटर रिझर्वायर, आणि आर्टिफिशियल वॉटर रिझर्वायर म्हणजे काय होतात, काय होतात, तळी काय होतात, बांधतात. आर्टिफिशियल वॉटर रिझर्वायर्स काय होतात, क्रिएट होतात. समजा एखादा वरचा डोंगराचा पोर्शन जर खाली येऊन व्हॅलीमध्ये कोसळला, तर त्या ठिकाणी काय होतात, ॲटोमॅटिकली एखादा काय केला जातो, पाणी त्या ठिकाणी अडवलं जातं, आणि अशामुळे आर्टिफिशियल रिझर्वायर्स तयार होतात, एक लेक्स तयार होतात त्याच्यामुळे. बघा देर इज अ लाईव्ह अँड फंक्शनल लॉस ऑफ लार्ज स्केल, आणि ह्या लँडस्लाइडमध्ये लाईव्ह म्हणजे जीव, आणि फायनान्शियल म्हणजे काय, आर्थिक नुकसान सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतं. लार्ज स्केल ट्रीज, बिल्डिंग्स, रॉक्स ऑन अ स्लोप एरिया, कोलॅप्स अँड लो लाईंग लँड. आणि वरच्या भागामध्ये जर काय असतील, बघा देर इज लाईव्ह अँड फायनान्शियल लॉस ऑन लार्ज स्केल, लाईव्ह आणि जीवित आणि वित्तहानी खूप मोठ्या प्रमाणात होते. ॲज ट्रीज, बिल्डिंग्स, रॉक्स ऑन स्लोपी एरिया, कोलॅप्स ऑन लो लाईंग एरिया. आणि स्लोपी एरिया म्हणजे उतारावरती जर काय असतील, ट्रीज असतील, बिल्डिंग्स असतील, तर हे काय होतात, लो लाईंग एरिया म्हणजे खालचा जो उताराचा भाग आहे त्याच्यावरती जाऊन काय होतात, पडतात. लँडस्लाइड अफेक्ट्स द ट्रॅफिक, आणि लँडस्लाइडमुळे काय होतं, ट्रॅफिक वरती परिणाम होतो, वाहतुकीवरती परिणाम होतो. लँडस्लाइड डिस्ट्रॉयज प्लांट लाईफ ऑन इट, आणि प्लांट लाईफ असेल तर ती लँडस्लाइडमुळे काय होते, टोटली डिस्ट्रॉय होते. बघा इफेक्ट्स काय होतात पहिल्यापासून बघूयात. रिव्हर गेट फ्लडेड अँड चेंजेस देअर डिरेक्शन, नदीला काय होतो, पूर येतो, आणि नदी काय करते, आपली दिशा बदलते. डिस्प्लेसमेंट ऑफ वॉटरफॉल्स, फॉर्मेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ वॉटरफॉल्सची काय होते, जागा बदलते. देन फॉर्मेशन ऑफ आर्टिफिशियल रिझर्वायर, काय होतात, पाण्याचे छोटे छोटे आर्टिफिशियल काय होतात, रिझर्वायर्स तयार होतात. देन देर इज अ लाईव्ह अँड फायनान्शियल लॉस, काय होते, जीवित वित्त आणि खूप मोठ्या प्रमाणावरती होते. देन ट्रीज, बिल्डिंग्स, रॉक्स ऑन स्लोपी एरिया, कोलॅप्स ऑन लो लाईंग लँड. जर उतारावरती काय असतील, रॉक्स असतील, बिल्डिंग्स असतील, हे काय होतात, स्लोपी रिजनवरती असणारे किंवा उतारावरती असणारे ट्री, बिल्डिंग्स काय होतात, हे कुठे येतात, लो लाईंग लँडवरती येतात. लँडस्लाइड अफेक्ट्स द ट्रॅफिक, आणि लँडस्लाइडमुळं कशावरती इफेक्ट होतो, ट्रॅफिकवरती इफेक्ट होतो. देन लँडस्लाइड डिस्ट्रॉयज प्लांट लाईफ ऑन इट, आणि लँडस्लाइडमुळे काय होते, प्लांट लाईफ डिस्ट्रॉय होते. बघा एक क्वेश्चन आहे या ठिकाणी, मेक अ लिस्ट अँड डिस्कस. इन महाराष्ट्र where do the traffic jam occur due to landslide? Make a list of such places. Why do the landslide occur on those places only? Discuss the classroom and suggest preventive measures. बघा कुठं जास्त लँडस्लाइड होतात महाराष्ट्रामध्ये. इन महाराष्ट्र रिसेंटली द ट्रॅफिक जाम हॅज बीन ऑकर्ड ऑन मुंबई गोवा हायवे नियर महाड ड्यू टू लँडस्लाइड. मुंबई गोवा हायवेला महाडच्या जवळ काय होतात, ट्रॅफिक जाम्स सारखे होतात. लँडस्लाइड इज अ कॉलॅप्स ऑफ मास ऑफ अर्थ रॉक फ्रॉम अ माउंटन ऑर क्लिफ. इन महाराष्ट्र लँडस्लाइड ऑकर्स ड्यू टू हेवी रेन. जर पावसाळी दिवस असतील तर काय होतात, काय ठिकाणी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, एक माउंटनमधून रोड तयार केलेला आहे, त्याच्यामुळं त्या ठिकाणी काहीच क्लिफ आहेत, म्हणजे काय आहेत, क्लिफ आहेत म्हणजे काय, असे कडाच्या उंच असा काय आहे, कडा आहे डोंगराचा, आणि तिथून काय केलेले असे रोड गेलेले आहेत. काय होतं पावसामध्ये, रेनी सीझनमध्ये काय होतं की ह्यातल्या
जे रॉक्स आहेत त्यांच्या क्रॅक्समध्ये किंवा क्रॅक्समध्ये पाणी गेल्यानंतर काय होतात, हे खालच्या बाजूला काय होतात, स्लाईड होतात. आणि ह्याच्यामुळे लँडस्लाईड त्या भागामध्ये जास्त असतात. वेरेवर लँडस्लाईड रॉकर इन महाराष्ट्र, द मेन रिझन बिहाइंड दिस लँडस्लाईड इज हेवी रेन. आणि महाराष्ट्रामध्ये लँडस्लाईड जास्त केव्हा असतं, ज्यावेळी रेनफॉल जास्त असतो त्यावेळेस. रेनफॉल जास्त असतं त्यावेळेस हेवी रेनमुळे काय होतात, लँडस्लाईड खूप मोठ्या प्रमाणात होतात. बघा डिझास्टर प्लॅनिंग, डिझास्टर रिलीफ प्लॅनिंग. बघा, इफ द प्लॅन इज प्रिपेअर्ड इट विल बी डिझास्टर रिलीफ इन द स्कूल फॉर द पर्पज चार्ट्स आर गिव्हन बिलो. बघा काय केलं पाहिजे, डिझास्टर रिलीफ आपत्तीच्या काळामध्ये बघा आपत्तीसाठी काय राहिलं पाहिजे, तयार राहिलं पाहिजे किंवा त्यासाठी प्लॅनिंग केलं पाहिजे. कसं प्लॅनिंग करायचं, तर काय पॉईंट दिलेत. बघा मेन पॉईंट्स, प्रायमरी इन्फॉर्मेशन ऑफ द स्कूल. काय करता येईल आपल्याला, प्रायमरी इन्फॉर्मेशन स्कूलची कलेक्ट करता येईल. नेम अँड ॲड्रेस ऑफ स्कूल. बघा कोणत्या थिंग्स, द थिंग्स टू बी नोटेड, कोणत्या थिंग्स आपण नोटेड करू शकतो. नेम अँड रेसिडेंटल ॲड्रेस ऑफ हेडमास्टर विथ कॉन्टॅक्ट नंबर. नेम अँड कॉन्टॅक्ट नंबर ऑफ स्कूल मॅनेजमेंट मेंबर्स, टोटल नंबर ऑफ स्टाफ्स. ते सेकंड, स्कूल डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी. आपण स्कूल डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी तयार करू शकतो. फायर एक्सटिंग्विशर आपण असतो शाळेमध्ये आपल्या, अवेअरनेस जागृती ते करू शकतो. इन्स्ट्रक्शन, ट्रॅफिक मॅनेजमेंट, सेफ्टी, कम्युनिकेशन कमिटी, 2 to 3 मेंबर्स और सब कमिटी. अशा काय करू शकतो आपण, डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी तयार करू शकतो. डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट स्कूल बिल्डिंग, स्कूल बिल्डिंगची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काय करू शकतो, नोट करू शकतो. टोटल नंबर ऑफ रूम्स, नंबर ऑफ क्लासरूम्स, क्लासेस, टाइप्स ऑफ रूफ म्हणजे काय, छत कसलं आहे, वुडन आहे, सिमेंट आहे का शीटचं आहे. एज ऑफ बिल्डिंग, बिल्डिंग इयर्स, बिल्डिंगचं वय किती आहे, बांधलेलं वर्ष कोणतं आहे. देन इन्फॉर्मेशन अबाउट स्कूल ग्राउंड, टाइप ऑफ प्ले ग्राउंड, प्लेयर्स, प्रेस स्पेस, खो खो, कबड्डी अँड अदर ग्राउंड एटसेट्रा. डिस्टन्स ऑफ द ग्राउंड फ्रॉम द मेन रोड. बघा ग्राउंडची इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करू शकतो. प्रेयर्स कलेक्ट करू शकतो. प्रेयर स्पेस म्हणजे ज्या ठिकाणी आपण शाळेची प्रार्थना घेतो त्या ठिकाणची जागा, खो खो, कबड्डी यांचे ग्राउंड. त्यानंतर डिस्टन्स ऑफ द ग्राउंड फ्रॉम द मेन रोडपासूनचं ग्राउंडचं डिस्टन्स किती आहे, अशा गोष्टी त्या ठिकाणी नोट करू शकतो. देन बघा देन डेली रुटीन ऑफ द स्कूल, टाइम टू स्टार्ट. डेली रुटीन काय आहे शाळेचं, कधी शाळा भरते, ब्रेक. त्यानंतर टाइम टू हॅव अ लिव्ह द स्कूल म्हणजे शाळा भरते कधी, ब्रेक कधी आहे आणि सुटते कधी. देन डेली ॲक्टिव्हिटीज टेकिंग प्लेस इन ए स्कूल, दररोज कोणत्या ॲक्टिव्हिटी शाळेमध्ये होतात त्यांची नोट आपण ठेवू शकतो. पॉसिबल हजार्ड्स इन द स्कूल, कोणत्या धोक्यात आपल्या शाळेला. नेम अँड टाईप, नॉर्मल, मिडियम, ॲक्युरेट of the danger. The destruction in the past and current planning. The disaster management map of the school. The map have showing following contents: year of building of the school, their structure, ground, entrance, place of portable, dangers in the school, safe places at the time of disaster, nearest road. This map must be entrance of the school and all students must give detailed information about the school. Disaster management map तयार करू शकतो. बिल्डिंग कशी आहे, डिझास्टर एरिया कोणता आहे, त्यानंतर रोडचं डिस्टन्स किती आहे ग्राउंडपासून किंवा स्कूलपासून, असे गोष्टी दाखवून आपण काय करू शकतो, मॅप तयार करू शकतो. बघा मॉक ड्रिल बघा म्हणजे काय करू शकतो, परिस्थिती आपत्ती आली असं समजून आपण काय करू शकतो, त्याची तयारी करू शकतो. त्यालाच काय म्हणतात, मॉक ड्रिल. एव्हरी मंथ मॉक ड्रिल मस्ट बी कंडक्ट इन द स्कूल. प्रत्येक महिन्याला मॉक ड्रिल स्कूलमध्ये कंडक्ट करणं महत्त्वाचं आहे. इट शुड बी इन्क्लूड पॉसिबल हजार्ड्स, मेजर्स टेकन अगेन्स्ट देम. द डेट, टाइम अँड नंबर ऑफ स्टुडंट, शॉर्ट फॉल्स मस्ट बी नोटेड डाऊन. किती मुलं होती मॉक ड्रिलमध्ये. त्याच्यानंतर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन कोलॅबरेशन विथ इंडियन माउंटेनिंग इन्स्टिट्यूट अँड द इंटरनॅशनल सेंटर ऑफ इंटिग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट हॅज बीन लॉन्च अ प्रोग्राम टू फोरकास्ट द लँडस्लाइड अँड इट्स इफेक्ट. बघा ह्या इन्स्टिट्यूट काय करतात की फॉरकास्ट म्हणजे अंदाज लावतात कशाचे, लँडस्लाइडचे आणि त्यांच्या परिणामाचे. द इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी अँड वर्ल्ड जिओलॉजिकल फॉर्म ऑल्सो हेल्प फॉर दिस फॉरकास्ट. फॉरकास्ट म्हणजे काय, अंदाज. लँडस्लाइड कुठे होऊ शकतं आणि त्याचे इफेक्ट्स काय होऊ शकतात ह्यांचा अंदाज लावण्याचं काम हे इन्स्टिट्यूट करतात. या ठिकाणी आपण थांबूयात. हा ठिकाणी आपला टॉपिक संपतो. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक बरोबर पुन्हा भेटूयात. धन्यवाद.